नमस्कार. तुम्ही अशा माणसाविषयी ऐकलंय का की ज्याला जगातील सर्वात मोठ्या गुप्तचर संस्थेने म्हणजेच अमेरिकेच्या CIA ने मारण्यासाठी एक नाही, दोन नाही, 100 नाही नि 200 वेळा पण नाही, तर तब्बल 638 वेळा प्रयत्न केले, पण त्यात CIA ला एकदाही यश आलं नाही. CIA ने कधी सिगारचा वापर केला, कधी स्फोटक शंखाचा वापर केला, आणि इतकंच नाही, एकदा तर त्यांनी चक्क त्या व्यक्तीच्या प्रेयसीचा वापर केला, पण दरवेळी ती व्यक्ती या प्रत्येक हल्ल्यातून बचावली. आणि इतकंच नव्हे तर 10 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा काळ त्याने पाहिला आणि वयाच्या 90व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. मृत्यूला चकवणं हा जर ऑलिम्पिक खेळ असता तर त्याचं गोल्ड मेडल मलाच नक्की मिळालं असतं, असं गमतीने म्हणणारे क्रांतिकारक आणि क्युबा देशाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची अजरामर कथा आज आपण ऐकणार आहोत. 20व्या शतकाच्या मध्यावर क्युबा देशात क्रांती झाली. फिडेल कॅस्ट्रो आणि त्याच्या साथीदारांनी बटिस्टाची सत्ता उलटवून टाकली. अमेरिकेला वाटलं आपल्याला नवा मित्रच मिळाला. मित्र म्हणजे काय? अप्रत्यक्षपणे क्युबात अमेरिकेची सत्ता स्थापन करायची आणि फिडेल कॅस्ट्रोला आपलं बाहुलं बनवायचं. पण फिडेल कॅस्ट्रोच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. क्युबामध्ये आधीपासून असलेल्या अमेरिकन कंपन्यांचं कॅस्ट्रोने राष्ट्रीयकरण केलं आणि सोव्हिएत युनियनशी हातमिळवणी केली. म्हणजे झालं काय? अमेरिकेच्या नाकाखाली म्हणजे फ्लोरिडापासून फक्त 90 मैलांवर नवा साम्यवादी शत्रू उभा राहिला. शेवटी अमेरिकेने आपला संयम गमावला आणि CIA ला एकाच ओळीचा आदेश दिला, कॅस्ट्रोला जगाच्या नकाशावरून कायमचं मिटवून टाका. CIA ने कॅस्ट्रोला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यातले काही मोजकेच 2-4 रोचक किस्से आज मी तुम्हाला सांगणार आहे. कॅस्ट्रोला सिगार ओढण्याची खूप आवड होती. CIA ने काही सिगार बनवल्या आणि त्यात बोट्युलिनम नावाचं जगातील सर्वात घातक विष मिसळलं, पण नशिबाने त्या सिगार त्याच्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत. दुसरा प्रसंग म्हणजे कॅस्ट्रोला समुद्रात डायव्हिंग करण्याची आवड होती. CIA ने विचार केला की समुद्रात एक अतिशय सुंदर पण स्फोटक शंख ठेवावा आणि कॅस्ट्रोने तो उचलला की त्याचा स्फोट होऊन त्यातच त्याचा मृत्यू व्हावा. पण हा प्लॅन तांत्रिक कारणांमुळे बारगळला. एकदा तर डायव्हिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सूटमध्ये घातक बुरशी लावून त्यांना प्राणघातक रोग देऊन मारण्याचा प्रयत्न झाला, पण क्युबाच्या गुप्तहेरांनी तो प्लॅन आधीच उधळून लावला. पण जेव्हा CIA ला सरकारी अधिकाऱ्यांमार्फत काही करता आलं नाही, तेव्हा त्यांनी चक्क क्युबातील माफियांची मदत घेतली. क्युबात गँग चालवणारे माफिया आधीच फिडेल कॅस्ट्रोवर चिडलेले होते. त्यांनी कॅस्ट्रोच्या आईस्क्रीममध्ये विषारी गोळी टाकण्याचा प्लॅन बनवला. कॅस्ट्रोला आईस्क्रीम प्रचंड आवडायचं. त्यांनी एका वेटरला हे काम दिलं. त्यांनी ती विषारी गोळी फ्रीझरमध्ये लपवली होती आणि ती गोळी बर्फाला इतकी घट्ट चिकटली की ती काढतानाच फुटली आणि तो प्लॅनही फसला. मृत्यू जणू कॅस्ट्रोच्या अवतीभोवती फिरत होता, पण तो त्यांना शिवू शकत नव्हता. कॅस्ट्रो फक्त नशिबाने वाचला नाही, तर त्याचं सुरक्षा जाळं अत्यंत कडक होतं. त्याने 600 पेक्षा जास्त हल्ल्यातून स्वतःला वाचवलं आणि शेवटी 2016 मध्ये त्याचं वृद्धापकाळाने निधन झालं. अमेरिकेने त्याला संपवण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केलं, पण कॅस्ट्रो एक जिवंत दंतकथा बनून जगले. त्यांच्या या जिद्दीमुळेच ते आजही इतिहासातील एक सर्वात चर्चेत असलेले नेते आहेत. विचार करा, जर या 638 पैकी एकही हल्ला जर यशस्वी झाला असता तर आज इतिहास नक्कीच वेगळा असता. आज अमेरिका जे इतर राष्ट्रांबाबतीत करते आणि त्यात ते यशस्वी होते, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनावर त्याचे खूप परिणाम होत आहेत. अमेरिकेच्या आत्तापर्यंतच्या हल्ल्यांबाबतीत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.